मंडळी, हर हर महादेव. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये धार्मिक महत्व, पूजाविधी जे आहेत ते आणि शिवमूठ आणि त्याचे प्रकार आज आपण अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हा सर्वांना याची माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असलेल्या अतिशय पवित्र जो आहे तो श्रावणी सोमवार हा वार आहे. या दिवशी भाविक भक्त जे आहेत ते उपवास करतात, शिवालयात जाऊन शिवलिंगावरती जल, दूध व बेलाची पाने वाहून महादेवांची पूजा करतात. सुख, समृद्धी आणि शांततेसाठी ही प्रार्थना नक्कीच भाविक भक्त करत असतात. आता या श्रावण महिन्याचं धार्मिक महत्व नक्की काय आहे ते आपण आता पाहूया. श्रावण महिना जो आहे हा शंकर भगवान जे आहेत त्यांचा महिना मानला जातो. सोमवारी व्रत जर केलं तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा सुद्धा आहे. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून शिवांची पूजा करणे अतिशय उत्तम मानले जातं. परंतु आता ही पूजाविधी कशी करायची त्याविषयी अगदी थोडक्यात पाहूया. पहाटे सकाळी लवकर उठून स्नान करायचे, शिवलिंगावरती गंगाजल, दूध, दही, मध आणि तूप अर्पण करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. शंकराला फुले, पांढरे चंदन आणि बेलाची पाने व्हायची आहेत. पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि संध्याकाळी आरती करून उपवास सोडायचा आहे. ही झाली पूजाविधीची माहिती. आता श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ याला अनन्यसाधारण महत्व आहे. आता त्याचे प्रकार कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहण्याची विशेष परंपरा आहे बरं का मंडळी. आता पहिला श्रावणी सोमवार जो आहे त्याला कोणती शिवमूठ आहे ती आता आपण पाहूया. पहिला जो श्रावणी सोमवार आहे त्याला तांदूळ ही शिवमूठ आहे. दुसरी जी शिवमूठ आहे ती तीळ ही आहे. तिसरी शिवमूठ जी आहे ती मूग आहे आणि चौथी शिवमूठ जी आहे जव किंवा गहू. ह्या 4 श्रावणी सोमवारी या शिवमूठ तुम्ही नक्कीच वाहू शकता. आता तुम्हाला या श्रावण सोमवारची व्रतकथा किंवा कोणत्या या सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये नक्की दिलेली आहे. तुम्ही डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन आपण ते नक्कीच ऐकू शकता, पाहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.